सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या या 7व्या एपिसोडमध्ये. बघू शकताय आम्ही मम्मी पप्पांसाठी पूर्ण हॉटेल बुक केलेलं आहे. हॉटेलमध्ये कोणच नाही, बघू शकताय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? काही प्रतिक्रिया नाही, कारण की हे सगळे हे जे तुम्ही बघत असाल हे 3 लोक ते खूप लेट आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आमचे फजिती झालेले आहेत. ते लोक गेलेले वहिनीला डॉक्टरकडे घेऊन, आणि आता आम्ही मम्मी पप्पांसाठी पूर्ण हॉटेल बुक केलेलं आहे. हा व्हेज रेस्टॉरंट आहे सरोवर काळव्यामधलं. गिफ्ट वगैरे घरात पडलेले आहेत, घरात गेल्यावर त्याची ग्रँड ओपनिंग होईल. लेट झाले खूप. आणि याय मम्मी सो गाईज, आता आमचा जो पहिला मेन्यू आहे त्याच्यामध्ये स्टार्टर बोलू शकतो आपण. आलेला आहे पनीर चिली. तो वेदांत कुंभार, तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही खाल्लेला आहात का? नाही अजून. कसं वाटत आहे? ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांच्याकडून फीडबॅक घेऊया. बोला. फूड क्वालिटी छान आहे. बाजूला बसलेले जे कोणती भाजी खात नाहीत पण आज पनीर खात आहेत. पनीर का खातोय मी? कारण फूड क्वालिटी चांगली आणि उत्तम बनवलंय. ओके ओके, तुमची प्रतिक्रिया बस झाली. आम्ही वहिनीकडे वळतो. वहिनी, काय बोलताय तुम्ही? हे एक माणूस आहे, ते खूप वेळापासून वाट बघत आहेत, पण या तिघांमुळे थोडासा लेट झालेला आहे. तुम्ही हे चेहरे लक्षात ठेवू शकता. त्यांच्यामुळे आता आम्हाला 11 वाजलेले आहेत. आत्याबाई, तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, मला भूक लागली त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकते. वेदांतला परत बोलायचं आहे. बोला. आता रात्रीचे 11 वाजले. 12 वाजता संकष्टी चालू होणार आहे. 12 वाजेच्या आधी आमचं जेवण आलं पाहिजे. आता आमची संकष्टी सुरू. गाईज, इथे बसलेल्या प्रत्येक लोकांची संकष्टी आहे, त्याच्यामुळे ते फटाफट खाऊन घेत आहेत. आणि मी एकटे आहे जी संकष्टी नाही पाळत. पण हां, मी त्या दिवशी नॉनव्हेज नाही खात. सो डोंट वरी, मी खाऊ शकते 12 वाजल्यानंतर. चायनीज पुलाव मागवायचा. आपण बुक केलं ना, मग काय. इकडे यांच्या फॅमिली गप्पा चालवल्या आहेत. इकडे वहिनी बघा बॉटल कशी खोलण्यात बिझी आहे. हे आहेत आमचे दादासाहेब. दादा, आज ग्लो करतोयस रे, आज ग्लो करतोयस. ही आहे आमची आता, जिला आम्ही कालच्या व्हिडिओ शाउटआउट दिलेला होता. बघू शकता. हिचा ज्वेलरीचा बिझनेस आहे. हिच्याकडनं काय सामान घ्यायचं असेल तर आम्हाला DM करा. मम्मीसाठी गिफ्ट घेऊन आले. हां, मम्मीसाठी गिफ्ट घेऊन आले. ते सोडा तुम्ही. हे बघा, ह्याचं तोंड बघा. ह्याला इथे जेवण आलं नाही म्हणून ह्याची प्रतिक्रिया बिघडत चाललेली आहे. बघा, इथं जेवण आलेलं आहे. इथे एक रोटी सर्व झालेली आहे. आम्ही हा हॉटेल पूर्ण बुक केलेला आहे याच्या दिवसासाठी. जास्त नाही, चांगलं हॉटेल आहे. व्हेज, प्युअर व्हेज. आम्ही हे पूर्ण हॉटेल ह्यांच्यासाठी बुक केलेलं आहे. इकडे अप्पा, कसं वाटतंय? पूर्ण हॉटेल बुक केलेलं आहे बघा. कोणच नाही हॉटेलमध्ये आज. उपवास आहे त्याच्यामध्ये खाऊन घे आणि कॅमेरा माझ्याकडे. सुकी आलेलं. मला सुद्धा बटर. वहिनी, कसं वाटतंय जेवण? दादा जेवण कसं वाटतंय? आमची बटर रोटी आलेली आहे. हे आम्हाला सर्व करतात. कसं वाटतं जेवण? हाय करा. हाय. हे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. हॅलो गाईज, हे सगळे खूप जास्त बडबड करतात त्याच्यामुळे काय ऐकू नका तुम्ही. माझं मी ऐकू शकतो. माझ्याकडे दाखव ना. बॅक कॅमेरा. ॲक्च्युली जे जेवण आहे ते खूपच एकदम टेस्टी आहे. मला कॅमेरामध्ये कसं बघू ते समजत नाही आहे. बॅक कॅमेरा करून मला दाखव. बॅक कॅमेरा माझा नाही चालत. हा माणूस ह्याला बटर रोटी रुमाल रोटीमधला फरक समजत नाही.
काहीही बोलत असतो. वेगळा टाईप तुम्ही व्हिडिओमध्ये येत आहात त्याच्यामुळे थोडंसं चेक करून टाका, काय पण टाकू नको. नीट बोला प्लीज. एडिट कर. दात मी छंते ना आठवली. बघू शकता हिची ॲनिव्हर्सरी ही खाली बघा. तुम्हाला 27 वर्ष कंप्लीट झाले, काय बोलायचं आहे? नंतर बोले पहिले खायला. हां विचार. कसा एक्सपिरियन्स होता? हा कसा एक्सपिरियन्स होता? 7 जन्म. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी पहिला काटेसारखं होतो, आता मला चालू झालं. मम्मी तुझा? आणि या कशा होत्या? ते फक्त मी बायकोमुळे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली हॉटेलला. नाही ही पहिल्यांदाच आहे. तुम्ही कुठे होते दोघं? हां ह्याच्या आधी गेलेली होती, पण मग आम्ही अशी एकत्र सगळेजण पहिल्यांदा. हां आपण क्रीम चिल्सला गेलेलो तेव्हा. क्रीम चिल्सला गेलेलो लॉकडाऊनच्या आधी. थंड कुठं या पोरीला थंड पाणी पाहिजे, खोकळा येतो तरी हिला थंडच पाणी पाहिजे, काय बोलू शकत नाही. तुम्ही सगळे ग्लो का करताय पण आज? दादा तर जामच गोरा दिसतो. पापड असंच खाल्लं. आपण आज दादा फ्रेश आहे. दादा इकडे बघ रे. इकडे वहिनी घाबरते. वहिनी घाबरू नको. तुला पण थंड पाणी पाहिजे? मग धर ना. भांडी बिंडी घासायची आहे सगळी. ए थांब, व्हिडिओ चालू आहे. हा ना, मग अजून बोलतो ना. काही जे चालू आहे इथे तर बिल कोण पे करणार? आम्हाला पिऊ दे. इकडे काय? आयुष्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा फॅमिलीमध्ये लोक बिल भरण्यापासून लांब पाहतात. आमच्या फॅमिलीमध्ये सगळेजण बिल भरण्यासाठी फिटून पडतात. खाओ मा कसम. हे लोक विचार करतात, विचार नाही करत आहेत, भांडतात की मी बिल भरणार असं. ठीक आहे, मोस्ट ऑफ फॅमिलीमध्ये नाही, तुम्ही खूप फॅमिलीमध्ये बघता की लोक पैसे नाही भरत. त्याचा हात दुखत होता आणि मम्मीने त्याच्याकडून बिल खेचून घेतलेलं आहे भरण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. काहीच तुम्ही पण पे नका करू आणि तुम्ही पण पे नका करू, आपले सबस्क्रायबर पे करतील. कुठे गेला वेदांत? गायब झालेला आहे. चल चला. तुम्हाला काय वाटत आहे की सबस्क्रायबरने आपलं बिल पे केलं पाहिजे की नाही? मी आता घरी आलेलो आहे आणि हे आहे पिंकी आत्याचं, म्हणजे आमच्या स्वाती आत्याचं गिफ्ट. ह्याचं आपण पण ओपनिंग करू. सो बघू शकताय हे आमच्या पिंकी आत्याने गिफ्ट दिले फ्रेम. हे बघा आला भवनामध्ये नाचत. ही आमची बघू शकता ही कशी हॉटेलमध्ये नाचत होती. मंद बदक. मंद बदक बोला तुला. सो हम बॅक टू द टॉपिक. तू चप्पल घेतलेस त्या व्हिडिओ मध्ये परत. येऊ दे ना, मग लोकांच्या घरात चपला नसतात का? तरी पण ओ भावांनो पटकन करा ओपनिंग. जा ना, मदत कर ना त्यांना जरा. आम्हाला आमच्या काकींनी पण गिफ्ट दिलंय, ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. रेखा काकी. आणि काकांचं पण असं. बघू शकता फ्रेमची ओपनिंग झालेली आहे. Oh my gosh. ही आहे स्वामी समर्थांची फ्रेम. मम्मीला भेटलेली आहे ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने. आमच्याकडे ऑलरेडी एक फ्रेम आहे चांगली. ही बघू शकता छान स्वामींची आणि ही फ्रेम बघू शकता. ही फ्रेम माझ्या चॉईसची आहे. फ्रेम आम्हाला आणायचीच होती, पण योगायोगाने आज आमचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आम्हाला ही गिफ्ट. ही फ्रेम माझ्या चॉईस नाही, माझ्या आणि पिंकी आत्याच्या. हिला ना मॅट आहे बघा, काच नाही वरती. अच्छा, वेदांच्या आत्याकडून आलेली आहे. बघू शकता आमची ऑलरेडी आधी पण एक फ्रेम आहे आमची, पण ती थोडी खराब झाली. आत्याने आत्याच्या मित्राचं कॉन्ट्रो आहे. हा आमची स्वाती आत्या आणि काय नाव सतीश होतं? काका. सतीश काका. यांना शाउट आउट द्या व्हिडिओमध्ये. बघू शकता व्हिडिओ पण खेचू नका एकदम ती. डिटेलमध्ये फ्रेम बघा. आम्ही थांबा हलू नकोस. हे स्वामी समर्थांची असं फ्रेम. पकडा ना वरती. थांब जरा. मम्मी बाबा इकडे बघा दोघांनी फ्रेम घेऊन. इकडे बघ मम्मी. पण ही अशी मोठी फ्रेम घ्यायचीच होती, but आमची काय- आधीची आम्ही आमची आता, आधीची फ्रेम होती ना. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आणणार होतो, पण योगायोगाने आज ती त्याच्या आधीच आमच्याकडे आलेली आहे. आमच्या आधीच्या फ्रेमवरती ना हे असे स्पॉट झालेले व्हाईट, पण ही नवीन कारण फ्रेम आहे. ती आमची फ्रेम स्वामींची बरेच वर्षापूर्वीची होती.
आता तशी म्हणजे पण हे आम्ही घर आधी- घेतलेलं तेव्हाची फ्रेम होती ना त्याच्या पती. आधीची आहे ती. त्यानंतर आता नवीन घरात ही नवीन फ्रेम. आता परत पुढे नवीन घरी येऊ तेव्हा अजून ह्याच्यापेक्षा मोठी फ्रेम घेऊ. आता मंदिरच बनवू स्वामी समर्थांचं. आता आपण ओपन करूया रेखा काकींचं गिफ्ट. त्यांचा फोटो काढायचा ना मग अगोदर, काढला त्यांना जॉईन करायचा याच्यामध्ये. जॉईन करता मी केलाय, व्हिडिओ पूर्ण काढलाय. आता हे रेखा काकीने गिफ्ट दिलंय आम्हाला. मग मी फ्रेम कशी वाटली तुला पिंक्यात त्याची? पिंकी आहे ती छान आहे ते. ही पण आपण ही रेखा छानच काकीने असणार दिली. कारण की मम्मीची हे- मैत्रीण आणि पप्पांचे फ्रेंड या दोघांनी मिळून म्हणजे ते दोघं हस्बंड वाईफच आहेत बट ऑब्विस. हस्बंड वाईफ असणार नाही रे. मम्मीचे फ्रेंड आणि पप्पांचे मित्र. मी दिलं तेवढं बस झालं. बस हा जेवढं दिलं तेवढं. हे काहीतरी वेगळं दिसतंय, फ्रेम नाहीये. पण हे जे काही असेल तर ते अरे, असं आम्हाला कपडे, वाटतं की ते कपडे. खूपच छान आहे. थांबा. हे मला घड्याळ टाईप का वाटतंय काहीतरी. सेलिब्रेशन अरे असं आर्ट आहे काय ते आर्ट. मम्मी असं दाखव. थांब ते नीट काढा. नाही, correct. ही काहीतरी LD आर्ट म्हणून नाही बघूया. एलडी आर्ट आहे चला बघूया आपण. मला तरी बोलू द्या यार. अई भाई साब राधाकृष्ण कसलं भारी वाटतंय. ते लावायला पाहिजे. अट्रॅक्टिव्ह मस्त वाटतंय हे एकदम. same मला दिलेलं अनिल दादाने, पण असं नव्हतं, वेगळं होतं. पण छान बघू वाटतंय शकता यार. रेखा की तुम्हाला आमच्याकडून अरे, खूप अरे, खूप काकी खूप शाम पण आले खूप खूप आपल्याकडे. थँक्यू. खूप थँक्यू. कडक वाटतंय राधा. मस्त वाटते बघा ना. हे सगळं हे ओरिजिनल आहे सगळं बघा. डिझाईन आहे. ओरिजिनल आहे, खरडू काकी नकोस. बाबा खरंच एक मस्त खूप वाटतंय. प्रेशियस गिफ्ट आहे. खूप छान वाटतंय. इथे लावायला होईल. रेखा की तुम्हाला आमच्याकडून शाउट आउट. इथे लावायला लागेल. काकांना सुद्धा अनिल काकांना सुद्धा शॉर्ट आउट. काचेच आहे ना. नाही, लावायला. व्हिडिओ त्यांना पूर्ण कमी पडला. कशी वाटली मम्मी? छान आहे. परत काढ, परत दे. सचिन दादाने आम्हाला ऑलरेडीच एक महाराजांची फ्रेम दिली. ते उद्या. कशी वाटली बाबा तुम्हाला? खूप छान. आता दोघांनी सांगा दोन्ही गिफ्ट कशी वाटली खूप तुम्हाला? छान. दोन्ही दोन्ही gift छान आहेत. छान. आणि आम्हाला सुद्धा हे दोन्ही गिफ्ट खूप छान छान. वाटले. दादा त्या giftचं बोल. तरी पण मी सांगणार आहे. दादाने तर काय बोललो, आम्हाला बिल पेड करून दिलं नाही. दादाने स्वतः बिल पेड करून झालेलं आहे. हा पण त्याच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला भाग्य भेटलं तर खरंच खूप छान इथे वाटेल. खायला, इथे खायला. म्हणून मी सांगितलेलं वहिनीला. चांगलं वाटेल ना? हा इथे मस्त वाटेल म्हणून मी सांगितलेलं वहिनीला ग्रंथात पुस्तक वाचत तिने वाचलं नाही. परत आलाच तर बघ तुला मी सांगितलेलं ग्रंथात उद्या पुस्तक वाच. ओझं व्हायला घेऊन जाणार आहे. हमाल बघ घेऊन तुझं मी रेल्वेचा फॉर्म भरणार आहे. दाखव. आधीचे फॉर्म भरले तुझे. आता बिर्याणी मागू शकत नाही. आता तू एवढी पार्टी दिली. हमाल म्हणून घेऊन जाणार आहे मी. आता मला आता एवढी पार्टी दिलीस तर मी तर काय बोलू शकत नाही. असं वाटतं ना ती बनवून घेतलं. कधी भरून देणार आम्ही पण मला अशीच form? दिले स्वामींची. बघूया ना. हे ते काय पण टाकू नको व्हिडिओ नाही तुला सांग. इथे ठेव. हे आहे रेखा बाजूला काकींचं लावते, gift. खाली लावू दे. मस्त आम्हाला हे खूप वाटतंय. आवडलेलं आहे. आम्हाला हे पण आवडलं आणि हे बघा हे पण आवडलं. थांबा दाखवतो. Exactly. हे पण आवडलंय. दोन्ही फ्रेम असं बघून एकदम ही असं फ्रेम आहे आणि आमची ही जुनी फ्रेम आहे बघा. हरीला. जुनी फ्रेम मध्ये ना हे असे स्पॉट झाले फ्रेम वरती आमच्या. म्हणून ही आता नवीन फ्रेम. आणि ही पण आता नवीन घरात गेलो परत की अजून मोठी फ्रेम घेऊ. दादाला दिलेली frame ती पण दाखव. म्हणजे आता आमचे सचिन मोरे शाखा प्रमुख ही आमचे सचिन दादांनी दिलेले भावी नगरसेवक. ही आमच्या दादाने दिलेली आम्हाला जेव्हा आम्ही घराची पूजा केलेली ना तेव्हा दिलेली. पण ही पण खूप छान ही आहे. पण मस्त आहे. ही पण मस्त आहे. आम्हाला जेवढं पण एक फ्रेम पॅक झाली त्यामुळे ती दाखवू शकत नाही. इथे डिस्कशन चाललंय यांच्या होणाऱ्या बेबीचं नावाचं. ए, दादा. मुलांचं नाव हे आता काय नाही आहे? घे, आता दादा नाही कसं वाटतंय? आता डिस्कस नाही करायचं ते दादा video. कसं वाटतंय? नंतर कशाबद्दल कशाबद्दल? आप baby बद्दल. फादर बनने वाले हो. मी फादर बनने वाला, मी मराठीत बोलणार. ए, वाई. बोल. डोकं सुटलं. तुम्ही बाबा बनणार आहात कसं वाटतं तुम्हाला? बसून आणा. बाबा बनल्यावरती एक जिम्मेदारी येते बापावरती. म्हणजे आता काढलं तर- ते बाप झाल्यावरती जिम्मेदारी झेलू शकतो आपण. आपल्याला माहिती असतं एक बाप. ही आमची वहिनी हिच्यावर दादा ना पुन्हा जीव टाकतो पण ही बिचारी ना आमच्या दादाला पिटते. ए, वेदांत, तो वाला नको टाकू. अॅनिव्हर्सरी रात्रीचे 12 वाजले. हा 12 वाजून गेले. 6 तारीख आलेली अॅनिव्हर्सरी आहे. संपली 6 तारीख आलेली हा, आहे. मला बोलून देत नाही. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हिचा फोन हिट होतोय. हिचा फोन हिट होतोय वरती आयफोन मध्ये नोटिफिकेशन येतोय युअर फोन हॅज बीन हिटेड असं काहीतरी येतंय. या माणसाने माझा फोन फक्त चला तर व्हिडिओ पुढच्या रेसिपी सॉरी चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय.